शिवसेना पक्षप्रमुख सॉरी नीचे लोग कैमरे में आ रहा तुम्हारा पूरा नीचे लोग म्हणून अशा याच्यामध्ये महाविकास आघाडीमध्ये माननीय संजय राऊत साहेबांनी आधीच सांगितलं की सगळं ओके झालेलं आहे, पण ते डिस्क्लोज आता होत नाही. त्यालाही काही राजकीय कारणं असतील. समोरची जे युती आहे त्यांची ती युतीमध्ये भांडण सुरू झालेलं आहे. ते भांडण कुठपर्यंत जातात त्याच्यावर त्या ठिकाणी गणित आता मांडणार. आता सकाळी मी मनसेचे एक आमदार त्यांचं मी भाषण पाहतो, त्यामुळे त्यांनी तर खूपच काही बोलला. काही सांगायचा मुद्दा असा की आता महायुतीमध्ये आता दडपशाही हुकुमशाही त्याच्या विरोधात आता हळूहळू वातावरण त्यांच्या अगेन्स्टमध्ये पण आलं. आणि म्हणून मी या ठिकाणी हे सांगेन की आता मात्र उद्धव साहेब आणि बाकी काँग्रेसचे सगळे नेते शरद पवार साहेब असं यांच्यासोबत जी आली महाविकास आघाडी जी आहे ती महाविकास आघाडी यशस्वीपणे वाटचाल करेल. आणि त्यामध्ये आदरणीय प्रकाशजीसुद्धा आहेत आमचे मित्र, जुने मित्र. ते आणि आम्ही 13 वेळेपर्यंत बरोबर होतो. आम्ही बरेच वेळ चर्चा करायचो, हे करायचो. आज त्यावेळेस मला ते म्हणायचे, ते काँग्रेसमध्ये होते, त्यावेळेस म्हणायचे की तुम्ही हे सोडा, भाजप सोडा, मग आम्ही तुमच्यासोबत येतो. आता शिवशक्ती बिंदर की हा म्हणे ओके. पण आता मात्र ते खूप मोठे नेते होते आणि त्यांनी ते ठरवलेलं आहे की मोदी असेल तर आम्ही कधीही त्या ठिकाणी मोदींना मतदान करणार नाही, असं त्यांचे वर्षन मी ऐकलेलं. त्यामुळे वातावरण इतकं जबरदस्त झालं. मी तुम्हाला सांगतो की आता मुस्लिम समाजसुद्धा खूप मोठ्या प्रमाणे त्या ठिकाणी मोदींच्या अगेन्स्टमध्ये किंवा यांच्या अगेन्स्टमध्ये म्हणून वातावरण इतकं जबरदस्त झालं. आता आपलं वातावरण चांगलं झालं असं महाविकास आघाडीचं, पण त्यांचं वातावरण त्या ठिकाणी आपसतच त्यांचं सुरू झालं सुरुवात. त्यामुळे आता काय होईल माहीत नाही, पण आता 1-2 दिवस वाट पाहून महाविकास आघाडीचा एकदम असा मोठा स्फोट असा दाखवतो की बाबा आम्ही जिंदाबाद आहे. महाविकास आघाडी प्रकाश आंबेडकरांबद्दल एवढं बोललं. प्रकाश आंबेडकर गंभीर आरोप केला की काँग्रेसमध्ये सगळे सुपारी बादल नेते बसलेले, त्यांना त्यांचा प्रश्न आहे. ते मोठे नेते आहेत, ते काही कोणाही बोलू शकतात आणि त्यांच्याबद्दल काय. पण तुम्हाला जागा लढण्याबाबत सांगितलं आहे, नाव अंतिम झालं आहे, कधी घोषणा होणार आहे या सगळ्या जागांबाबत? आता कधी घोषणा होणं म्हणजे कधी त्या ठिकाणी पक्ष संकेत देतो, कामाला लावतो, वेळोवेळी ती जागा कशी येईल त्या मोठा प्रयत्न करतो आणि त्या दृष्टीकोनातून ते झालेलं आहे. फक्त अधिकृत यादी म्हणजे यादी एकदा येऊन पण TV9 बताच्या ती जी यादी आली ती यादी परफेक्टली करेक्ट आहे. पण त्यावेळेस मग काही आमच्या यांनी आमच्या मित्रपक्षाने सांगितलं तुम्ही एकदम आपण बघू कशाला एकदम असं काय काय त्याच्यामध्ये मग बरं मिळतो. आता ते सगळ्यांनी मिळून एकत्रच त्या ठिकाणी एकच यादी निघेल. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार साहेब, काँग्रेस आणि वंचित अशी ते राहील. त्यामध्ये अजून काही इतर पक्ष येत असतील तर त्यावेळेस सुद्धा ते एकत्र करतात. बरं, प्रसारमाध्यमामध्ये आलेली यादी फायनल यादी असं तुम्ही दावा करताय शिवसेनेची? नाही, आता तुम्ही दावा करतात म्हणजे की आता मी माझं सांगेन की ओके. बरं, तुम्ही ज्यावेळेस भाजपसोबत होते त्यावेळेस तुमच्या पक्षाला 20-22-23 जागा मिळायच्या. आता जी दुसरी शिवसेना त्याला 10-12 जागा मिळत आहे, कसं बघता तुम्ही याकडे? 10-12 6.5 जागा मिळतात. 6.5 जागा म्हणजे ते आमच्यातून फुटून गेले त्यांना आणि जे शरद पवार साहेबांकडनं फुटून गेले त्यांना 6.5 म्हणजे 13 जागा त्यांनी दिल्या. आता मला या ठिकाणी सांगा की यांनी किती घोड सुरू केली असं माझं मत. त्यांना वाटत असल्याने आम्ही खूप फायदेशीर, पण मी आमच्याकडून फुटून गेले त्या लोकांबद्दल बोलतो की किती मोठी घोड सुरू केली. आता ते खाजगीतून आणि बाकी त्यांचे समर्थक हळूच कानात येऊन मला सांगतात की आम्ही एकदा आमचं नुकसान झालं. मग तुम्ही कशाला शिवसेनेमध्ये मी या ठिकाणी स्पष्टपणे सांगतो, जशी शिवसेना 1966ला स्थापन झाली 19 जूनला, त्याच्यानंतर आत्तापर्यंत असे अनेक धक्के झाले. पण जे फुटून गेले, ज्यांनी गद्दारी केली माननीय शिवसेना प्रमुखांशी आणि आता माननीय उद्धवजींशी, ते कधीही यशस्वी होत नाही. ते तुम्हाला या ठिकाणचे उदाहरणं मी वाटत देईल सगळीकडे. आणि त्यांना कोणीही नंतर कोणी एखादी साधी व्यक्तीसुद्धा विचारत नाही. आणि म्हणून मोठी व्यक्ती सोडून द्या, पण साधी व्यक्ती पण नाही विचारत. म्हणून अशा पद्धतीने जर ते केल्यानंतर म्हणजे पक्षाला आणि त्यांच्याच आशीर्वाद आहे मान्य बाळासाहेबांना.
आणि त्यांनी जर समजा ही संघटना कोणतरी मांडली सर्व सर्व कार्यकर्त्यांना म्हणजे सामान्य कार्यकर्त्यांना मोठं करण्यासाठी केली मराठी जनतेला महाराष्ट्रातील जनतेला त्याने सुलतान करण्यासाठी केली आणि ही ती जागा म्हणजे तेही तिथं बंडखोरी केली त्यामुळे त्यांना तो तसा फटका बसत आहे भास्कर नाराज आहे भास्कर दादा सुद्धा उभाटाला नाराज आहे त्यांनी पत्रले नाराज व्यक्त केली नाही, ठीक आहे. ते पण पक्ष सोडून कोणी जात नाही हो कोणीही जाणार नाही आता जे गेले तेच परेशान होऊन आता वाट शोधू लागले पण कोणी जात नाही कोणीही जाऊ शकत नाही राजकारणाचे बाकीचे बाईक सगळ्या गोष्टी जातात भास्कर दादा नाराज आहे ते सिद्ध नाही, भास्कर जाधव कडवट शिवसैनिक आहे तो कधी नाराज कडवट शिवसैनिक आहे. हा सावरकर 6.5 गणित काय राहुल मला कळालं 13 जागा म्हणजे 35 जागा त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी लढेल असं आदरणीय मोहनजी भागवत साहेबांनी त्यांना आदेश दिला आणि जर 35 जागा ते लढले तुम्हाला पुढले 13 पण 13 म्हणजे 6.5 काल उद्धव ठाकरेंनी एक शपथ घेतली तुळजाभवानीची की आम्हाला 2.5 वर्ष मुख्यमंत्री पदाचं मी ठरलं. साक्षीदार आहे. भाजप तुम्ही साक्षीदार मी साक्षीदार. भाजपने घात केला आता भाजपचं म्हणणं आहे की किमान तुळजाभवानीची खोटी शपथ घेऊ नाही नये. नाही ते भाजपने किती खोटं बोलतात मी होतो तिथे आम्हाला स्पष्ट सांगण्यात आम्ही सगळे बघतो की 2.5 वर्ष आपण ठरलेलं आहे हे उद्धव साहेबांनी आम्हाला सर्वांना अमित शहा साहेबांच्या समोर सांगितलं आणि त्यांची चर्चाही झाली ही सगळी चर्चा खूप सविस्तरपणे त्यांनी सांगितलं आहे असं झालं मग इतकं असताना आता खोटं कशाला बोलायचं आता देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं की तुम्ही उगाच आम्हाला आरोप करू नका की खोटं बोलतात आता किती खोटे बोलतात अहो आदरणीय प्रधानमंत्री जी ज्यावेळेस काय म्हटले होते की आप आपके खाते में 15 लाख आ जाएंगे 2014 आले का म्हणजे खोटं नाही बोलले मग याच्याकरता त्या ठिकाणी तुम्ही म्हणजे काहीतरी बोलणार नाही तर तुमची सगळी प्रकरणं निघते तुम्ही तुळजाभवानीची खोटी शपथ घेताय तुम्हाला परिणाम भोगावे लागतील असं म्हटलं पाहिजे. आई जगदंबा ही आम्ही प्रत्येक आमच्या भाषणामध्ये महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी स्मरण करून आम्ही त्या ठिकाणी सुरुवात करतो हिंदवी स्वराज्य संस्थापक राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज त्यांनाच आमचं दैवत येते या दोन्ही दैवतांना त्या ठिकाणी नमस्कार करून आम्ही बोलत असतो त्यामुळे आणि म्हणून उद्धव साहेब सुद्धा काल जाऊन आले दर्शन करून आले मागच्या निवडणुकांमध्ये तुमच्यासमोर एकच कोणतरी विरोधी पक्षाचा उमेदवार असायचा एक नाही आणखी 2 असणार आहे मी काय म्हणतो तुम्ही आता मात्र यावेळेस जनतेने ठरवलेलं माझ्या जनतेने आणि ते ठरवलेलं आहे म्हणून त्या दृष्टीमधून कोणी किती जरी आलं तरी जनतेने मनात आपल्या ठाम इच्छा येते की उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेनेलाच मतदान करायचं तुम्ही आलो सर चांगले प्रश्न विचारणार तिकडे कसे विचारतो तुम्ही इकडे विचारणार इकडे सारे सारे विचारलं नसेल तर तुम्ही सध्या मी आता बोलताना असं म्हणाले की हे वातावरण मोदी विरोधात आहे पण त्यांचा दावा असा आहे की आम्ही महाराष्ट्रामध्ये 45 पेक्षा जास्त पुढे जाऊ शकतो आणि देशात 400 पेक्षा पुढे जाऊ शकतो मोदी की गॅरंटी हाँ आणि ती मोदी की गॅरंटी याच्यावर तुमचं सविस्तर म्हणणं काय करणार ही हमारी महाविकास आघाडी की गॅरंटी म्हणजेच माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांची गॅरंटी ती कशी 35 जागा शिवसेना त्याप्रमाणे उद्धव बाळासाहेब ठाकरे त्याचप्रमाणे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार या महाविकास आघाडी वंचित या सगळ्या महाविकास आघाडी जी बनलेली त्याच्या 35 जागा या महाविकास आघाडीच्या 100% जे मोहनजींनी सांगितलं ते उलटा होणार म्हणून त्यालाही वाटतं खूप हुकुमशाही चालली हे चालली म्हणून त्याच्याला आपण काही म्हणून त्या ठिकाणी सगळे पूर्ण जनता नाराज आहे ते फक्त आता पहा तुम्ही इथे किती पब्लिक होती आदरणीय म्हणजे गृहमंत्री जे आले त्यावेळेस किती पब्लिक होती 4-5 जिल्ह्याची पब्लिक होती दिवसाला एकही सभा न घेणारे उद्धवजी दिवसाला 3 सभा घेतात हे जर आधी केलं असतं तर कदाचित आज ही वनवन फिरण्याची वेळ आली नसती असा आरोप कधीही त्या ठिकाणी उद्धवजी तुम्हाला सांगतो की त्यावेळेस एकदा निवडणुका नव्हत्या काही नव्हत्या 51 सभा मराठवाड्यात त्यांनी केलं त्या सगळ्या सभेला मी आलो मराठवाड्यात
मग काय त्यावेळेस इलेक्शन होत आहे का? आणि वनवन फिरणं कशाला वनवन फिरतील? आणि आमची संघटना, आमची शाखा गावागावात आहे, गल्ली गल्लीत आहे. त्यामुळे इतकी मजबूत आमचा नेटवर्क असल्यानंतर मग काय. आणि त्यांनी असं काही बोलतात ते वनवन फिरणं. आणि तुम्ही काय करता मग? हे तर हे फिरत नाही का सगळीकडे? गल्ली गल्लीत चाललंय, वार्डावार्डात चाललंय, तिथे लोकांना सांगायला लागले. अशा परिस्थितीत लोक त्यांना हातून देतात. संभाजीनगरमध्ये अजून उमेदवार ठरत नाही भाजपचा. चंद्रकांत खैरेला घाबरले का? दुसरा प्रश्न त्याला जोडून असा आहे की ते या ठिकाणी मोदीच उमेदवार समजून तुम्ही कामाला लागा असं दिलेलं आहे. मोदीच उमेदवार असतील असं. मीही त्या ठिकाणी असं समजतो. आणि मी म्हणजे आमचे उद्धव बाळासाहेब ठाकरे की समोर त्या ठिकाणी किती छोटा माणूस असो मोठा असो, आपल्याला मोदीजींना पाडायचं आहे हे धरूनच त्या ठिकाणी आम्ही काम करतो. मोदी उमेदवार समजले तर हा मग उमेदवार तुम्ही ते म्हणतात ना की मोदी हे आपले उमेदवार आहे असं समजून तुम्ही कामाला लागा. तर मग आमचेही कार्यकर्ते म्हणतात की आमच्यासमोर मोदी उभा आहे, त्यांना आपल्याला पाडायचं म्हणून कामाला लागते. आज मुंबईमध्ये असं एक दिसून आलं की शिवसेनेच्या शाखेचं उद्घाटन भाजपच्या एका मंत्र्याच्या हस्ते. ती शिवसेना कोणती? तिकडची ती शिवसेना कोणती? तिकडची म्हणजे आज म्हणजे पूर्णपणे मर्जिंगच चालली त्यांची तिकडे. आता मर्ज म्हणजे मर्ज होण्यासाठीच त्यांचा कार्यक्रम झाला. अच्छा, मर्जिंग शिवसेना होते असं तुमचं म्हणणं आहे का? त्यांची शिवसेना जर त्यांच्या कार्यालयाचं उद्घाटन म्हणजे लोटाजी करत असतील भाजपचे मंत्री, तर हे समजून घ्या की यांची सगळी वाटचाल तिकडेच झाली. इम्तियाज जलील असं म्हटले की शिवसेना गटाला फार कमी जागा मिळत आहेत, तर भाजपने त्यांना ईडीची धमकी दाखवली असेल, जास्त जागा मागितल्या तर ईडीची कारवाई करू म्हणून त्यांनी कमी जागा समाधान मागितली. तर त्याचं इम्तियाज जलील आणि भाजपचं साठवलं किती म्हणजे मुंबईत किती कुठं मिटिंग झाली, काय झाली, कैसे लढणे का काय लढणे का, तो मुंबईत जाणार होतं. त्यांनी तुम्ही हे रोको हे करो कोण बोललं त्यांना विचारून घेतलं. म्हणजे त्या ठिकाणी हे साठं लोट आहे म्हणून तर आज मुस्लिम बांधव सगळे शिकले ते सगळे त्यांच्या आरोपाकडे शिवसेनेकडे. त्यांच्या आरोपाकडे कसं पाहतो? नाही आरोप त्यांचा आरोप मी सांगतो ना तुम्हाला की तिथे मुंबईत काय झालं आणि इथे तुम्ही त्या ठिकाणी काय बोलता. आधी सांगितलं मी मुंबईतून लढणार आणि आता म्हणजे तुम्ही का थांबलात? कोणाच्या प्रेशरखाली कोणाच्या विनंतीनुसार थांबलात? म्हणजे तुम्ही गंभीर आरोप करताय की भाजप आणि इम्तियाज जलील एमआयएमचं साठलोटा आहे. झालेलं असं मुंबईत. म्हणताय की त्याबद्दल आम्हाला सविस्तर सांगा. मुंबईत झालेलं आहे. इम्तियाज झालेलं नाही आणि म्हणून मुद्दा पण त्या ठिकाणी आमचं काही साठलोट नाही म्हणून दाखवण्यासाठी इथे फक्त इम्तियाज जलीलच्या बाबतीत आणि एमआयएमच्या बाबतीतच प्रधान म्हणजे गृहमंत्र्यापासून सगळे बोलले. ते साठलोट्याचा इथे काही परिणाम होणार का? नाही आमच्याकडे काहीच परिणाम होत नाही. स्पष्ट झालं. मनसेचा आज वर्धापन दिन आहे, तर यावेळी राज ठाकरे भाषण करताना म्हणतात की सध्या राज्याच्या राजकारणात एकमेकांची लेकरं कड्यावर घेण्याचं काम सुरू आहे. कसं वाटतं? नाही त्यांच्या याच्याबद्दल मी काही जास्त बोलतो. ते गृहमंत्र्यांच्या सभेमध्ये तुमच्यावर आरोप करण्यात आला की 20 वर्षात तुम्ही काय केलं, काही तर दाखवा, आम्ही बक्षीस दिलं होतं त्यासाठी तुम्हाला. आता मी त्यांना घेऊन जाणार, पकडून घेऊन जाणार, चला माझ्यासमोर मी काय अरे माझं पुस्तक प्रिंटेड पुस्तक छापलेलं आहे. त्या प्रिंटेड पुस्तकामध्ये त्यांच्याच मंत्र्यांच्या बरोबर माझे फोटो आहे आणि मी जे जे काही मान्यता करून गेली ते आणि जे काही कामं केले ते आता सांगायला काय पाहिजे का? सोलापूर धुळे हा कोणी केला? अक्षर फडणवीस यांच्या काळात मी मंजूर करून घेतला. दुर्दैवाने काँग्रेसचं राज्य गेला आणि सुदैवाने आमचं राज्य आलं, पण आमच्या राज्यात त्या ठिकाणी फक्त तो रस्ता झाला करण्यात झाला नाही. गडकरीजींनी खूप मदत केली, पण गडकरीजींनी त्या ठिकाणी ती मदत करत असताना त्याला त्यांच्यावर इतका प्रेशर आला की आमच्या मराठवाड्यामध्ये सगळे रस्ते त्या ठिकाणी पेंडिंग ओके. आपल्या थांबा हे बंद करा.